पाहूया पुढची बातमी। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागामधील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला। शुक्रवारी संध्याकाळी मुकुंदनगरच्या दर्गा दायरा परिसरामध्ये कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावरती हल्ला झाला होता। मुकुंदनगर परिसरामधील कब्रिस्तानमधील विद्युत पोलचं काम सुरू असताना ही घटना घडली। तर हल्ल्याच्या नंतर हल्लेखोर हे घटनास्थळावरून पसार झाले। गंभीर जखमी असणाऱ्या धीरज परदेशी याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर घटनेच्या नंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी काल रात्री फरार मुख्य 4 आरोपी युनुस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद यांना अटक देखील केलेली आहे। तर परदेशी यांच्यावरती हल्ला हा कोणत्या कारणाने झाला याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र धीरज हा हिंदुत्ववादी होता, म्हणूनच त्याला एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीकडून मारण्यात आलं असा आरोप धीरजच्या पत्नीने केलाय। सध्या अहिल्यानगर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारण्याचा इशारा दिलाय। तर कुणीही अफवा पसरवू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय। जसं त्यांनी ज्या व्यक्तींनी ज्या आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे, त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेलं आहे। नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तान मध्ये नेऊन त्यांनी मारलेलं आहे। माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथेच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही। हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे।